भाईंदरमध्ये ज्या प्रकारे मराठी माणूस आग्यामोहळासारखा रस्त्यावरती उतरला, काय कारण होतं? ही कसली अस्वस्थता आहे? हा कसला असंतोष आहे? हे बघा, ज्या पद्धतीने तो सो कॉल्ड व्यापाऱ्यांचा मोर्चा होता, बर त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर एक कोण भगिनी होत्या, महिला ताई होत्या, त्या असं म्हणाल्या त्या मोर्चामध्ये की लॉकडाऊन मध्ये तर आपण 7-7 दिवस दुकान उघडलं, आपण काय भुके मेलो नाही, पण आता 3 दिवस दुकान बंद ठेवलं तर सगळी मराठी माणसं भुकेने मरतील. हा जो माज आहे ना, ट्रिगर पॉइंट होता तो. हा जो माज आहे विलासजी, हा अतिशय चुकीचा आहे. आणि शेवट आपण जर तो व्हिडिओ बघितला असता की ज्याच्यामुळे हा सगळा प्रकार चालू झाला, त्या व्हिडिओमध्ये जर आपण बघितलं तर आमचे लोक त्याच्याशी पहिले हिंदीत बोलत होते. म्हणजे तो म्हणाला क्या है किस लिए, नाही वो काय हिंदी भाषेचा सक्ती काढली म्हणून आम्ही विजयोत्सव साजरा करतोय. तर तो त्यांना म्हणतो की इसमें क्या है, मीरा रोड में तो सब हिंदी बात करते. मग त्यांनी विचारलं की तुला महाराष्ट्राची भाषा कुठली? महाराष्ट्र का? महाराष्ट्र में तो सब भाषा चलता है. हा जो ॲटिट्यूड होता ना, त्या ॲटिट्यूडच्या ॲक्शनची ती रिॲक्शन होती आणि त्याच्यामुळे हे सगळं चालू झालं. बरं, हा जो आहे हा ट्रिगर पॉइंट होता. हे प्रत्येकाच्या बाबतीत कधी ना कधी मीरा रोडमध्ये घडत होतं. हा राग त्यांच्या मनात साचत होता आणि त्याचा उद्रेक हा आजच्या 8 तारखेला झाला. का झाला? तो राग होता लोकांच्या मनात की अरे हे काय चाललंय, आपण महाराष्ट्रात राहतो, इथे येतो, कोणी उठतो आम्हाला सांगतो की इथला महापौर उत्तर भारतीय महापौर आम्ही करणार मराठी माणसाची, म्हणजे ही आमची जागा आहे. तुम्ही तुमच्या राज्यात इथे आलात का? आलात तुम्ही रोटी कमवायला आलात, काम करायला आलात, पैसे कमवायला आलात, मान्य आम्हाला, पण इथे येऊन तुम्ही जर आमच्यावरच दादागिरी करणार असाल, म्हणजे मी उदाहरण सांगतो, जर माझ्या घरी पाहुणे म्हणून तुम्ही आलात आणि मलाच दादागिरी करायला लागलात माझ्या घरी, तर कसं चालेल? हा जो राग आहे ना, हा जो राग आहे तो आजच्या या मोर्चामध्ये व्यक्त झाला. ठीक आहे. प्रश्न आहे सुनील शुक्लाजी, ज्या प्रकारे मराठी माणसाला एक एक वक्तव्य करून, मी रांग सांगेन, खरं तर बराच वेळ त्याच्यात जाईल, 10 मिनिटं जातील त्याच्यात सगळी स्टेटमेंट सांगायला लागलो तर, हे सगळी स्टेटमेंट करून त्या महिलेचं ते स्टेटमेंट, 3 दिवस आम्ही दुकानं ठेवले तर उपाशी मरतील, ही कसली चिथावणी आहे? दुर्दैव आहे की एक महिलाने कमेंट केला आणि त्याच्यावर पुढे मनसे लोक रस्त्यावर आले. मला असं वाटतं की कुठलं तरी एक नीती असायला पाहिजे की आपण कुठल्या गोष्टीवर आपण हे आंदोलन केलं पाहिजे. जे मारवाडी लोकांनी आंदोलन केलं होतं ते प्रोटेस्ट केलं होतं, जे मारहाण ह्या लोकांनी केलं, ह्या भाषाच्या नावावर जे मारहाण केलं त्याच्यामुळे ते आंदोलन होता. आणि एक महिला बोलते आणि म्हणून आम्ही एक आंदोलन काढू. अरे तुम्ही लोकांचा जे जॉबचा इश्यू आहे त्याच्यावर बोला. उत्तर भारती इकडे संघटित होत आहे, आता यांना हे ऍक्शनचं रिएक्शन दिसतोय, यांना हे वाटतं की आता आपटून मारतो म्हणल्यावर काय करायचं? आपटून मारणार का? सत्तामध्ये येणारच. आणि आमचं हा लोकतंत्र आहे, आमची लोक इकडे संघटित होतील, आमचे 32% वोट एकत्र येतील आणि आमच्या महापौर येणारच, हे यांना पण माहित आहे. आता उत्तर भारती काय अगोदर काय होता, आपले पक्ष नव्हता, मग काँग्रेसमध्ये 32% जर एकत्र येणार असतील त्याची रिॲक्शन सुद्धा होईल ना शुक्लाजी, असं काय करताय तुम्ही? पक्ष आहे काय म्हटलं, परत बोला. त्या 32%ला 70%ने उत्तर दिलं जाऊ शकेल ना, आणि हेच करायचंय का तुम्हाला? आलात कशासाठी? म्हणतो पोटासाठी आलाय ना. असणारच, ऍक्शनला रिॲक्शन असणारच. तुम्ही मारणार, आम्ही प्रोटेस्ट नाही करणार का? आम्ही संविधान प्रमाणे आम्ही प्रोटेस्ट करू शकत नाही, आमची आवाज आम्ही बुलंद करू शकत नाही, बोलू शकत नाही की ह्या लोकांनी आम्हाला मारलंय. हा उपाशी मारण्यासाठी यांचे जे प्रोटेस्ट होतात त्याला काही डोका पाय पण असायला पाहिजे. का केलं? एक लेडीजनी हे बोललं म्हणून आम्ही प्रोटेस्ट करतो. नीट बोलायचा, डोकं विकं काढायचं नाही. तुमच्याशी नीट बोलता, नीट बोला, माज नाही दाखवायचा, कानपाक फोडून काढू एकेकाचं, कळलं काय? सुनील शुक्ला, मला पण बोलता येतो, कळलं काय? शहाणपणा नाही करायचा इथे बसून, नीट भाषा वापरायची, पहिला भाषा नीट वापर. यांना डोका नाही, त्याला डोका नाही. तुमची अक्कल गुडघ्यात तुमची आहे, तुमच्या
मी महाराष्ट्र रिप्रेझेंट केलेला तू कोण आहेस रे? तुमच्या राज्यात तुम्हाला नोकरी नाही मिळत, तुम्हाला खायला नाही मिळत, म्हणून इथे भिका मागायला येता तुम्ही, आणि तुम्ही शिकवणार आम्हाला? तुम्ही दादागिरी करणार आमच्यावर? तू लायकीत राहा तुमच्या. आणि तुझ्या तर पाठीत 4 कुत्रे पण नाहीये. तू कुठली दादागिरी करतो? तू कसला अध्यक्ष? सुनील शुक्ला, मला एक सांगा, तुम्हा लोकांना झालंय काय? तुम्ही मूळ आलात कशासाठी इथं? पोटासाठी आलात? गरिबी आहे बिचाऱ्यांना, इथं येऊन हाल अपेष्टा सहन करतात. मराठी माणसं आहेत का आतापर्यंत प्रेम, जिव्हाळा, माया सगळं ज्या मराठी माणसानं दिलं त्याला खलनायक कोण ठरवतंय? का ठरवलं जातंय? मतांसाठी? 1% व्यापारी म्हणून आलात आणि आता का राज्यकर्ते बनायचे स्वप्न आहेत का? 1% पार्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, ज्याला टक्का बघ, तुझं अध्यक्ष उत्तर भारतीय विकासाला किती लोक आहेत तुझ्याकडे? 4 लोक आहेत तुझ्याकडे. त्यांना महानगरपालिका पाहिजे. हा, तुला आम्हाला काय पाहिजे? आम्ही ठरवू ना. तू ठरवणार का भैया तिकडनं येऊन? तुझी लायकी आहे 5 पैशाची. तुझ्या राज्यात तुला कोण विचारत नाही, इथे येऊन काय शहाणपणा करतो? ठीक आहे सुनील शुक्ला, 2 वर्ष झाले मी सुनील शुक्ला, मी जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर द्या. उगीच काय तिसरं बोलू नका. तुमच्या लायकीत राहा, जो विचारला त्याचं उत्तर नीट द्या. कळलं का? त्याच्यापेक्षा जास्त लायकी ना 2000 महिला येऊन इथे दादागिरी नाही करायची. तुम्ही बोलू नका, जेव्हा मी उत्तर देणार तुम्ही हा, ठीक आहे, ठीक आहे. हा, बोला. बोलणार. बोला. महाराष्ट्र आहे, मराठी माणूस आहे, इथे आम्ही बोलणार आणि तू ऐकून घ्यायचं. कळलं का? तुमची लायकी तीच आहे. तुम्हाला खूप डोक्यावर चढवलं आम्ही, त्याच्यामुळे तुम्ही एवढे माजले. दुसरा देश आहे का? हे आमची आहे. महाराष्ट्र पण आमचं आहे. तुझा विचार आहे, महाराष्ट्र आमचाच आहे. भैया लोकांचा तिथे उत्तर प्रदेश आहे, इथे काही नाही. कळलं ना? आता मराठी माणूस तुम्ही एवढं आम्हाला पटक मारणार, बोलणार आणि मराठी माणसाची हे करतोस काय? अरे तुझा 2 सडसडीत कानपणात मारणार तुझ्या. कळलं का? भैया अरे एकदा तरी ये माझ्या समोर. अरे सोड, ये ना माझ्या समोर. तू तर लपून करायचं ये. अरे कंप्लेंट करायला जाऊन कंप्लेंट करतो. एक फोनला जाऊन मला तुझी लायकी पण नाही शुक्ला, मी प्रश्न काय विचारला तुम्ही बोलताय काय? तुम्ही प्रश्न काय